चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत गणित भाग 1 मधील पाठ कोणता? तिसरा पाठ, अंकगणिती श्रेणी. तर यामध्ये बघा, तुम्हाला एक क्रमिका दिलेली असेल आणि क्रमिकेचं काय करायचं आहे तर पहिले पद आणि सामान्य फरक काढायचा आहे. पहिले पद म्हणजे काय तर चार संख्येतलं पहिलं पद कोणतं तरी म्हणजे काय ए बरोबर काय 2. पहिल्या पदाला ए सुद्धा म्हणतात आणि तसेच T1 सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? T1 म्हणजे काय तर पहिले पद. दुसऱ्या पदाला आपण काय म्हणतो T2 म्हणजे किती 4. त्याच्यानंतरच्या पदाला काय म्हणतो T3 किती आहे 6. T4 म्हणजे काय 8. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला T1 2 3 4 अशा आपल्याला ज्या चार संख्या दिल्या त्याला एका क्रमाने नाव द्यायचे. आता त्याचे काय करायचं आहे तर बघा, 2 मधून 1 किंवा बघा 4 मधून 3 3 मधून 2 आणि 2 मधून 1. उलट शेवटी पासून चालू करायचं, 8 मधून वजा वजा करायचं. म्हणजे काय तर बघा T4 वजा T3 म्हणजे किती 8 वजा 6. 8 मधून 6 गेले किती उरले 2 उरले. तर तसंच T3 वजा T2 म्हणजे किती 6 मधून 4 वजा करायचे. 6 मधून 4 गेले किती उरले 2. नंतर काय 2 मधून 1 वजा करायचं किती 4 मधून 2 वजा केले किती उरले 2. तर अशा प्रकारे बघा, तीन पैकी कोणत्याही दोन संख्या जर सारख्या येत असेल तर ती काय असते सामान्य फरक. हा सामान्य फरक काय असतो, सामान्य फरक किती आला तिन्ही ठिकाणी 2. म्हणजे काय ही अंकगणिती श्रेणी. ज्या क्रमिकेचा सामान्य फरक जर सारखा येत असेल तर काय असते ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. अंकगणिती श्रेणी ही अंकगणिती श्रेणी आहे. अशा प्रकारे आपण सराव संच 3.1 मधील अंकगणिती श्रेणीतील पहिला प्रश्न काय होता, पहिले पद आणि सामान्य फरक काढा आणि क्रमिका आहे किंवा नाही ते ओळखा. तर कशा प्रकारे आपण ओळखला ते आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी बघा 2 4 6 8 अशा आपल्याला चार संख्या एका लाईनच्या पद्धतीने दिलेल्या असेल आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्या पदाला T1, दुसऱ्या पदाला T2, तिसऱ्या पदाला T4, T3 आणि T4 असं म्हणजे क्रमाने नाव द्यायचं आहे. आणि त्यानंतर पहिल्या पदाला आपण T1 आणि A हे दोन्ही शब्द आपण बोलतो. तर बघा, त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत तर 2 मधून 1 वजा करणार, 3 मधून 2 वजा करणार आणि 4 मधून 3 वजा करायचे. शेवटी पासून चालू करायचं, 8 मधून 6 6 मधून 4 4 मधून 2 अशा वजाबाकी करत जायची आणि सामान्य फरक मिळत जाईल आपल्याला. जर सामान्य फरक कोणत्याही ठिकाणी 2 आल्यास किंवा 2 ठिकाणी एकसारखी संख्या आल्यास तर ती काय असते अंकगणिती श्रेणी असते. इथपर्यंत आपल्याला समजलंय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत गणित भाग 1 अंकगणिती श्रेणी. याच्यामध्ये आपण पहिला प्रश्न बघणार होतो सराव संच 3.1 मधील पहिल्या प्रश्नातला आठवा. याच्यामध्ये बघा तर काय पहिली संख्या म्हणजे काय T1 ला आपण काय म्हणतो A आणि बरोबर किती पहिली संख्या म्हणजे किती 127. दुसऱ्या संख्येला आपण काय म्हणतो 132. तिसऱ्या संख्येला आपण काय म्हणतो T3 किती आहे 137. तर अशा प्रकारे आपल्याला T1 2 3 अशा आपल्याला किमती मिळालेल्या आहेत. आणखी आपल्याला काय करायचं आहे तर T2 वजा T1 करायचं आहे. तर म्हणजे काय 132 वजा 127. ठीक आहे. आता 12 मधून 27 गेले किती उरले 32 मधून 27 गेले किती उरले 5 उरले. ठीक आहे. आता T3 वजा T2 म्हणजे किती 137 वजा 132. आता 7 मधून 2 गेले किती उरले 5 उरले. म्हणजे काय मिळाला सामान्य फरक आपल्याला मिळाला. डी म्हणजे काय सामान्य फरक. सामान्य फरक डी म्हणजे काय डिफरन्स. हे किती मिळाले 5. तर यावरून काय सिद्ध होते ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे.
श्रेणी आहे. अशा प्रकारे आपल्याला पाठ 3 मधील अंकगणिती श्रेणीतील सराव संच 3.1 मधील पहिल्या प्रश्नातले 8वं सब क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं होतं, पहिला पद आणि सामान्य फरक काढायचं होतं. त्यामध्ये ही अंकगणिती श्रेणी आहे का ही ओळखायचं होतं. तर ही अंकगणिती श्रेणी आहे का, हो. का आहे, कारण की जे पहिले पद आणि सामान्य फरक कसा आहे, सारखा आहे, त्यामुळे ही अंकगणिती श्रेणी आहे. चला तर मुलांनो, आज आपण बघणार आहोत अंकगणिती श्रेणी सराव संच 3.1 मध्ये प्रश्न दुसरा पहिलं. तर दुसरा प्रश्न काय म्हणतो, तर पहिलं पद ए आणि डी, डी म्हणजे काय, सामान्य फरक दिलेला आहे आणि यापासून आपल्याला अंकगणिती श्रेणी बनवायची आहे. तर सरळ सोपी पद्धत आहे. काय करायचं, ए म्हणजे काय, T1 बरोबर किती असते 10 आणि डी म्हणजे 5. आपल्याला T1 किती मिळालं 10. T2 काढायसाठी आपल्याला काय करायला लागेल, T1 अधिक डी म्हणजे किती होणार आपल्याला 10 अधिक 5 बरोबर 15. नंतर T3 म्हणजे काय, T2 वजा डी म्हणजे T2 किती आहे तर 15. 15 लिहू अधिक 5 किती झाले, 15 ने 5 20. T4 T2 अधिक डी बरोबर 20 अधिक 5 किती झाले 25. अशा प्रकारे आपल्याला 10 15 20 25 चार किमती मिळालेल्या आहेत आणि ही आपली क्रमिका झालेली आहे. तर एवढंच उत्तर होतं. तर आपल्याला काय केलं, ए म्हणजे काय तर पहिले पद आणि डी म्हणजे काय सामान्य फरक. ए मध्ये 5 वाढवत जायचे आहे. पहिल्या ठिकाणी जसं तसं राहणार, दुसऱ्या ठिकाणी आपण 5 अधिक करणार 15, 15 मध्ये आणखी 5 मिळवणार 20, 20 मध्ये आणखी 5 मिळवला 25, 10 15 20 25. फक्त आपल्याला 4 ही संख्या चार संख्या काढाव्या लागतात. तर अशा प्रकारे आपल्याला ए आणि डी ची किंमत दिली असता अंकगणिती श्रेणीमधील क्रमिका बनवावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत अंकगणिती श्रेणीतील सराव संच 3.1 मधील दुसरा प्रश्न, दुसऱ्यातलं 5वं. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिलं पद आणि सामान्य फरक आपल्याला दिलेला आहे, यापासून क्रमिका आपल्याला बनवायची आहे. तर कशी बनवणार आहोत, ए म्हणजे काय तर T1 म्हणजे किती 6. अशा प्रकारे आपल्याला T1 मिळाले आहे, T1 किती 6. आता इथे बघा 6 अधिक डी किती आहे वजा 3. आता बघा तिन्ही ठिकाणी डी सारखा राहील आणि ते चिन्ह अधिकच राहणार, ठीक आहे. आता 6 वजा 6 अधिक, इथे दोन चिन्ह वेगळे दिले. जेव्हा दोन चिन्ह वेगळे असतात तर कोणता नियम लागतो, जेव्हा दोन चिन्ह वेगळे असेल तर नेहमी वजाबाकी होते म्हणजे किती 3. आता इथे 3 मिळाले. आता इथे आणखी दोन चिन्ह वेगळे आहेत म्हणजे काय 3 वजा 3 किती होणार 0. आता इथे आणखी 0, शून्यातून वजा 3 गेले किती उरले वजा 3. अशा प्रकारे आपल्याला किती 4 किमती मिळाल्या, कोणत्या 6 3 0 वजा 3. ही 4 संख्या मिळाल्या, ही काय आहे या संख्येपासून बनलेली क्रमिका आहे. अशा प्रकारे आपल्याला एक एक मार्कासाठी परीक्षेमध्ये 10वीच्या बोर्डामध्ये प्रश्न येणार आणि ते आपल्याला सोपी पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सराव संच 3.1 मधील तिसरा प्रश्न बघणार आहोत. खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. तर ही क्रमिका आहे पहिल्या नंबरची. यामध्ये काय तर ए म्हणजे काय पहिले पद, यातील पहिले पद कोणते 5. आपल्याला अर्धा मार्क मिळाला. आपल्याला काय काढायचं आता डी काढण्यासाठी काय तर दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची, 1 वजा 5. आता बघा 5 मधून 1 मधून 5 जात नाही, मोठ्या संख्येतून लहान संख्या जाईल. 5 मधून 1 गेला किती उरले 4, पण चिन्ह कोणतं वजाचं. आणखी इकडे चेक करू, या संख्येतून ही संख्या वजा 3 वजा 1. वजा काय होते, दोन चिन्ह सारखे असेल तर नेहमी बेरीज होते, हे नियम लक्षात ठेवा. 3 अधिक 1 4 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं कोणतं चिन्ह राहील वजाचं. बघा दोन चिन्ह जेव्हा दोन डिफरंट सारखा आला असेल तर समजून जायचं ही काय अंकगणिती श्रेणी आहे. आणि अंकगणिती श्रेणीमध्ये आपल्याला ए मिळालेला आहे 5 आणि डी मिळालेला आहे वजा 4. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न
तिसऱ्यातलं पहिलं हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. प्रत्येक प्रश्न अशाच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे.